नाही मला सरळ किडनी विकूनच पैसे द्यावे लागतील वाटायला. अरे बापरे. हो बघा, अहो उत्पन्न माळवं गेलं, हे गेलं, ते गेलं, काय जवळ काय तुम्ही लेकरं शिकाले तर दुसरं काय आहे सरकार पैसे. किती बॅग होतं सोयाबीन? सोयाबीन आमचं 2 बॅग होतं. किती होण्याची अपेक्षा आहे? आता दादा याच्यामध्ये लईतले 2 बॅगमध्ये एक 6 क्विंटल न होईल ना, व मात्र 7 क्विंटल होईल. किती रुपये होतील बाजार भावाच्या प्रमाणे? बाजार भावाचा काय भाव चालू आहे? 4,000 रुपये भाव चालू आहे. हो, आता मॉइश्चर बीजर लावून कमीच होईल. मग ते आपला भाव पडते 3 5 15 3 संघ 18,000 रुपये होतात. 18,000 मधले 18,000 आम्ही तुमच्यासारख्याचे पैसे काढून त्याला खर्च केलाय. हो, एकरी 15-16 हजार तर खर्च असेल. आरामशीर. म्हणजे 32,000 रुपये जरी खर्च पकडला 2 एकरचा, तर 14,000 रुपये तर बोकांडीवरच पडेल, म्हणजे खिशातून चलेल. मी तुम्हाला काय म्हणालो, आणि आता एकरी 7,000 रुपये अनुदान आहे. अनुदान म्हणजे 7 2 14 झिरो बॅलन्स आहे. मी तर माग तुम्हालाच सांगा म्हणलं दादा, सर मला किडनी विकायची, सरकारच्या विरोधात किडनी विकूनच मला लोकांचे देणं, लोक फाशी आत्महत्या करावं. नवीन प्रयोग करून किडनी देऊन पेपर लावून बातमी तुम्हालाच म्हणावं म्हणलो एखादी, मला एवढा राग आलता. नाही तुझं करायचं नाही, लढूत आपण. हा की विषय नाही, तेवढं नैराश्य यायचं नाही, खरंच नाही. निश्चित लढू आपण या व्यवस्थेच्या विरोधात, काही विषय नाही. आणि आपला दिवाळी कशी साजरी करायची मग? दिवाळी नाही, फवाळी नाही, काहीच नाही. दिवाळी नाही, फवाळी नाही, बहिणीला आणायचं नाही. कशा बहिणीला आणले की लेकर येतात, लेकर काय घ्यावं त्याला, घरी काय खावा त्याला काय घ्यावं. तुम्ही विचार करा, आपल्याजवळ पिकलं तर आपण बहिणीला आणावं, पिकला गेलो काय आणावं कोरडं. हो, वाईट अवस्था आहे. वाईट अवस्था. 2 नंबरवाले लेकर आणून फटाकडे उडीतात, हे उडीत आपले लेकर भाषी लोकांच्या तोंडावर बघा. त्याच्या बहिणी 4-4 हजार साड्या घालतात, मला 400 रुपये साडी घालणार, त्या बहिणीला न आणलेलंच बरं. बरोबर आहे. बरोबर. असंच आमचं साजरं, पण दिवाळी करायची नाही दादा आम्हाला. नाणीत आंघोळ धुयाची, पट्टा वडायचा, काम संपलं. दोडा सुद्धा बांधायचा नाही, बाजूवर आंघोळ धुयाची नाही, एवढं 100% खा.